नमस्कार दादा, आज एक चांगली गाडी झाली आपला वजीर आणि सोबतच वजीर होता आणि एक चांगली गाडी झाली. एक आज गुलालासाठी पात्र ठरला, काय सांगाल? सांगायचं एवढंच की गाडी एकदम मैत्रीपूर्वक झाली आणि आपला नाव होता पहिले घरच्या गाडीचा, स्वतःच्या गाडीचा एक गोंड्यावर. तर स्वतःच्या गाडीला जोड न झाला म्हणून मी नाव ओपन केला. ओपन केल्यानंतर अपुशेठ पाटील मांगरुल यांनी नाव ताबडतोब फिरवला आणि मग गाडी झाली. नक्कीच दादा, आज एक गुलाल झाला आणि आजच्या मैदानाचं सांगायचं झालं तर जेव्हा जेव्हा किडकाली मैदानामध्ये आपला वजीर येतं एक नक्कीच चांगला गुलाल घेत असतं, काय सांगाल? खिडकाली मैदान म्हणजे आपलं पारंपरिक आणि जुना मैदान आहे आणि तिथं आपला वजीर म्हणजे हा गुलालाचंच मैदान आहे आपल्यासाठी आणि तिथं आपला गुलाल 100% होणारच होतोच. नक्कीच दादा, आजच्या या मैदानाबद्दल काय सांगाल? कारण का एक चांगलं मैदान भरवलंय आणि पाठी पण त्यांनी चांगली गेली, काय सांगाल? खिडकालीची फाटी एकदम म्हणजे बैलांना पळण्यासाठी एकदम जबरदस्त फाटी आहे आणि त्यांची खूप मेहनत घेतात ते लोक. आणि म्हणजे असं नाही की 8 दिवसात अड्डा ठेवतात, 1 महिन्यात किंवा 15 दिवसात असाच अड्डा ठेवतात आणि मेहनतीने फाट्या बनवतात आणि बैलांना पळण्यासाठी योग्य असं रान बनवतात ते आणि बैल एकदम जबरदस्त पळतात तिथे. शेट, आता बघा हा वजीर ना एकदम टॉप स्पीड लावतोय. जसं अगोदर आपण बघायचं ना वजीरकडे एकदम खरोखर टॉप स्पीड मध्ये पळतोय, तो स्पीड आता पुन्हा एकदा आपल्या वजीरचा बघायला भेटला. आता तो वजीरचा स्पीड म्हणजे त्याला ज्या काही मागच्या वर्षी तो म्हणजे बॅकफुटला गेला होता ना, आज तो पुन्हा म्हणजे टॉप वरती आलाय आणि टॉप मध्येच पळणार आहे आता तो पण. कारण त्याला ते करून दाखवायचं लोकांनी, त्याला कोणी पायरे देत नव्हते किंवा त्याच्या विरोधात शर्ती केल्याचे. आता पण म्हणजे मैत्रीपूर्वक शर्यत झाली पण आम्ही पायऱ्यामध्ये पण पळलेलो आहे, पण त्यांनी पण एक त्या हिशोबाने नाव फिरवला पण एकदम मैत्रीपूर्वक आणि भावाभावांची शर्यत झाली. दादा बघा, आज आपण एवढं सगळं नाव करताय, कुठं ना कुठं तरी पहिल्यांच्या टायमाला पण आपल्याला वाटत, कारण का पिंटू शेट बोललं तर प्रत्येक मैदानात जाणार आणि भले शर्यत झाली तर गुलाल, नाहीतर अख्ख्या दिवसभर बिनजोडला नाव असतंय, काय सांगाल? मग आज पण तसंच झालं असतं, कारण मी नाव ओपन नसतं केला तर कोणी जोड झाला नसता आणि पुन्हा घरी जायला लागला असता. पण आम्ही पण खेळाडू आहे, आम्ही खेळ खेळतो आणि खेळ खेळून दाखवतो. कारण का मी आज ओपनला नाव दिला होता पण गाडी काढली होती घरची, पण पायरा होता माझा, मी पहिलेच पायरा करून आलेलो. पण असं होतं की लोकांना कन्फ्युज करायचं होतं मला पण, कारण लोक आपल्याशी त्या पद्धतीने वागतात, आपण पण त्या पद्धतीने वागायचा. पण आज ते घडलं, कारण का मी घरची गाडी घेऊन गेलो होतो. लोकांना वाटलं होतं की घरचीच गाडी हाकलणार, पण माझी घरची गाडी असती तरी गुलाल झाला असता. ही माझी 100% खात्री आहे माझ्या वजीरवर. नक्कीच आता आज बघतोय आपण म्हणजे वजीरच्या आशीर्वादाने आपण 3-3 नंदी, आपला रायफल असू दे, शार्दूल असू दे, प्रत्येकाला 1 नंबर मध्ये नेऊन ठेवलाय. कोणता पण बैल घाला, कुटुंब पण घाला, चांगलं पळतंय. बघा आपली तेवढी नियत साफ आहे. माझ्या घोड्यामध्ये कुठला पण नंदी आला तरी तो 1 नंबर मध्येच पळणार, कारण का आपल्या मनामध्ये कुठल्याच नंदीबद्दल पाप नाहीये. मी प्रत्येक नंदीला चांगलाच बघतो आणि चांगल्या याच्यामध्येच त्याला सन्मान करतो. म्हणजे पण काही लोक आपल्याला ट्रोल करतात, पण जाऊ दे, आपला नंदी आहेच त्यांना दाखवायला, तर तो दाखवतो. बरोबर आहे दादा, बोलून दाखवण्यापेक्षा आपल्या नंदीने करून दाखवलेलं किती पटीने तरी चांगलंच आहे ना, आणि तो करून दाखवतोच. आज शार्दूल पण आहे ना, शार्दूल आज मी स्वतःच गाडी खेळणार होतो पण समोरून पायरा आला होता, म्हटलं चला तुमचा आहे ना, तुम्हाला रिटर्न जाऊ देणार नाही, पण गाडी जरूर काढणार. पण दादा असं म्हणजे काय का म्हणजे कन्फ्युज करताय की घरची गाडी दाखवली आणि सोबत आपल्याला वजीर निघला? त्या लोक कन्फ्युज करतात आपल्याला. माझ्याकडे कन्फ्युज करायला माझ्याकडे आहेत ऑलरेडी. तसं असेल तर तुम्ही 4-4 बैलावर एकदम घेऊन जाऊ शकता. हा, मागच्या निकालाला मी 3 बैल पण खाली घेऊन गेलो होतो, म्हणजे जुटला रामाशेठ. नक्कीच रामाशेठ आणि वजीरची गाडी एकदम टॉप स्पीड लागली आणि आपल्याला बघायला भेटेल की पुन्हा बघायला भेटेल ती, आणि टॉप मध्येच बघायला भेटेल. फक्त रामाशेठला थोडीशी दुखापत झाली, त्याच्यामुळे रामाशेठ सुधारला की गाडी बघायला भेटेल तुम्हाला. दादा पुन्हा एकदा त्याच थाटात पिंटू शेट आपल्याला बघायला भेटतंय. खरं तर श्रेय जातं संपूर्ण वजीरला. आज वजीर एवढं सगळा रिकव्हरी केली, म्हणजे काय नक्की झालं होतं वजीरला त्या टायमाला की जे आज तुम्ही ती संपूर्ण कसर भरून काढली आणि आज वजीर पुन्हा एकदा त्याच धमकीमध्ये पळायला लागला? काय असतं माहिती का, हा ऊन पावसाचा खेळ आहे. कधीतरी उन्हाला कधीतरी पावसाला सर्व भोगावा लागतो आणि तोच त्याच्या म्हणजे वाटायला होता आणि आज तो टॉप मध्ये झाला आणि टॉप मध्ये राहणार. दादा तुम्ही आता बोललो उन्हाळा आणि पावसाला असतो, कुठेतरी उन्हाळा निघून गेला, पावसाला आला, पण उन्हाळ्यामध्ये जे काय बघायला भेटलंय तो क्षण काय होता? आणि ते म्हणजे पैऱ्यांबद्दल नकार,
किंवा इतर काही गोष्टी काय म्हणजे तो time होता? त्याच्यामध्ये म्हणजे आपल्या जवळचीच माणसं आपल्याला ओळखायला आली. तर का आपल्या जवळ वेगळं बोलतात, कुठेतरी वेगळे करतात, जसं झालं असं आहे. पण मी कोणाच्या वाट्याला जात नाही. माझ्या वाट्याला कोणी लागलं तर मग तो माझा हाच बघून घेतो वाट. बरोबर आहे. पिंटू शेट, महादेवाच्या नंदीवर तुम्हाला खूप जास्त विश्वास आहे. आज त्याच विश्वासावरती उतरून आपला म्हणजे नंदी पुन्हा एकदा त्याच प्रमाणे रिकव्हरी वगैरे करायला लागला आणि तो स्पीड म्हणजे जो अगोदरचा होता ना तो पण एकदम द्यायला लागला. पण याच्यामध्ये म्हणजे काय सांगाल, कोणी एवढी मेहनत केली या नंदीला पुन्हा एकदा त्याच जोशात त्याच जोमात आणण्यासाठी, आणि या पोरांची मेहनत काय होती त्याची? पोरांची सर्वांचीच मेहनत आहे. आणि स्वतः तुम्हाला सांगतो, मी स्वतः बैलांकडे बघतो, शेण काढण्यापासून स्वतः मी करतो. स्वतः म्हणजे एका मुलाप्रमाणे त्याला मी जपतो. स्वतः मेहनत करतो सर्व. आणि आमचा लकी भोईर आहे, याची पण खूप मेहनत आहे. सकाळी येऊन म्हणजे रोज मेहनत करतो तो. बाकी सर्व टीम आमची जी आहे ना, म्हणजे सुकापूरची आमची पोरं आहे, ती केतन आहे, तो भावेश आहे, सिद्धेश आहे, सर्व पोरं येतात, सर्व करतात, सर्व एकदम मस्त मेहनत करतात. आणि आमच्या गावातले पण सर्व पोरं आहेत ना, जेवढी पण तुम्हाला दिसतात ना तेवढी वजीरसाठीच आहेत आणि वजीरचे फॅन आहेत ते. दादा, उंबरलीचं नाव आता महाराष्ट्रभर झालंय, पण भारतभर करायची इच्छा म्हणजे प्रत्येकाला वाटते का व्हावा. त्याच्यासाठी आपल्याला कुठेतरी 3 फेऱ्याला मध्ये पण असं जावं वाटते. खूप सारे फोन येतात, पण तुम्ही सध्या 3 फेऱ्यामध्ये दिसत नाही. मला घाटावरनं पण रोजचे फोन असतात, असे नाही रोज फोन, मी खोटं बोलत नाही तुम्हाला सांगतो, सत्य सांगतो की मोठ्या लोकांचे फोन येतात. पण मला घाटावरचं म्हणजे आपल्या ऍक्च्युली बैलाला प्रवासच सहन होत नाही. मी तुम्हाला रिअल सांगतो, बैलाला प्रवास सहन होत नाही. त्याच्यामुळे मी घाटावर जाण्याचा हेच करत नाही, नियोजनच करत नाही. कारण का जो मुंबई, मला घाटावरचं ते आवडतच नाही. पहिली गोष्ट, मला मुंबईचा खेळ आवडतो. बिंजोर क्षेत्र आहे, आपलं झालं पटकन 3 फेरे पालायचा. आणि त्याच्यामध्ये कसं इथून बैल घेऊन जायचा, बैलाला प्रवास सहन होत नाही आपल्या. त्याच्यामुळे मी त्याला मागच्या वर्षी घेऊन गेलो होतो ना, बैल लगेच बॅकफुटला जातो. दादा बरोबर, मागच्या टायमाला पण घेऊन गेलेला कुठेतरी पहिला फेरा एकदम चांगला पडला होता. त्याच्यानंतर इकडे आल्यावर सर्दी वगैरे अशा गोष्टी पण होत असतात बैलाला. त्याला प्रवासच सहन होत नाही. तुम्हाला काय बोलतो, मी प्रवासच सहन होत नाही. त्याच्यामुळे तो 2-3 दिवस खात नाही, पित नाही, काहीच करत नाही. काय सांगाल, आज आपण बघतोय संपूर्ण भारताला ज्या नंदीने वेळ लावला, असं सप्त हिंदी केसरी मोठा लक्ष, तुम्ही जुने जाणते चक्रेश्वरात, तुम्ही या गोष्टी पण बघितलेल्या, लक्षाला पळताना बघितलेल्या. तो नंदी आज आपल्यामध्ये नाहीये, कशा प्रकारे श्रद्धांजली? पहिले तर तुमच्या मार्फत मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. कारण लक्ष म्हणजे आज नाही होणारा असा म्हणजे बैलगाडा क्षेत्रातला देव होता तो. आणि असा बैल पुन्हा घडणे शक्य नाहीये. बरोबर आहे. आणि नक्कीच आपल्या शार्दूल वजीर रायफल ग्रुप कडनं आपल्या सप्त हिंदी केसरी मोठ्या लक्षाला भावपूर्ण श्रद्धांजली असणार आहे. बघा, संपूर्ण टीम आहे, एवढी सगळी मेहनत करत आहे, म्हणून आज पिंटू शेटचं नाव कुठेतरी उंचावत चाललंय. नक्कीच मालकाची नीतिमत्ता पण चांगली पाहिजे, आणि त्याच्यानंतर आपल्या नंदी एकदम टॉपला जाताना बघायला भेटतात. शेट, आजच्या गुलालासाठी शुभेच्छा. असंच नाव करत राहा. बॅकफूट कुठेतरी मागे गेला आणि पुन्हा एकदा आपला सूर्याचा किरण दिसायला लागलाय. वजीरला एकदम टॉपचं नियोजन करून टॉप मध्ये ठेवणार अशी अपेक्षा करतो आणि धन्यवाद देतो आजच्या गुलाला. तुमचं पण आभार आहे.